नमस्कार मित्रांनो, आपल्या मिनी ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचा स्वागत आहे. तर काही मस्तपैकी रेडी वगैरे झालो आहे. आता चालू आहे शॉपवर. ओके, चला निघूयात. निघाल्यानंतर बघितलं आपण डायरेक्ट शॉपवर पोहोचलो. शॉपवर पोहोचल्यानंतर बघितलं आपलं काम वगैरे चालू आहेत. मावशी आलेत, काम वगैरे करतायत. झाडूपोछा वगैरे, भांडे वगैरे घासून घेतले त्यांनी. मग लगेच मी थोडंफार पाणी वगैरे भरून द्या म्हटलं. पाणी आलं नाही, म्हणजे भरलंच नाही पाणी. तर या टाकीमध्ये पाणी पाहिजे होतं. तर पाणी वगैरे शिपडलं आणि त्यांना लादी पुसायला पाणी दिलं. ओके, मध्ये एकदम साफसफाई चालू आहे. आपल्याला साफसफाई जास्त पाहिजे, बाकी काय नाही. लगेच मग बघितला कुक आला. लगेच मग एक वही घेतली. वहीमध्ये याला सांगितलं काय काय आणायचं ते फटाफट सांग, म्हणजे लगेच घेऊन यायला. लगेच घेऊन आलो. लगेच चायनीज वगैरे सुरू केलं ना, फटाफट सुरू झाली पाहिजे. ऑर्डर वगैरे लगेच घेतलं. तर गेलो मग लगेच सामान वगैरे घेण्यासाठी. इथं पोहोचलो भाजीपाला मार्केटमध्ये. इथं लगेच घेतला आपण मिरच्या वगैरे, कोथमीर, जे काय लागत असेल छोट्या मोठ्या जे सगळ्या गोष्टी घेतल्या. अंड्याचा ट्रे पण घेतला. घेऊन झाल्यानंतर सरळ दुकानात आलो. सगळ्या गोष्टी दिल्या. अंड्याचा ट्रे वगैरे, म्हणजे अंडे घेतले पिशवीमध्ये आणि बाकी भाजीपाला वगैरे जे आहे ते सगळं घेतलं. तर बसतो तो कस्टमर वगैरे बसलेत. तर मी विचार केला जे सामान वगैरे आणले ते फटाफट लिहून घेऊ आपण. जे एक वस्तू आणले ते फटाफट लिहून घेतला. हिशोब जर ठेवला सगळ्या गोष्टीचा तर काय टेन्शन येत नाही महिन्याला. नाहीतर मग वापस हिशोबात गोळ झाला म्हणजे समजणार नाही कुठं काय गेले आणि काय गेले. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी लिहून घेतल्या. ओके मध्ये लिहून झाल्यानंतर मला लागली भूक. त्याला बोलो भाजी वगैरे बनव. भाजी भात वगैरे लगेच त्याने बनवून दिलं. मस्तपैकी अंड्यासोबत भाजी मस्त खायला मजा आली. मला लगेच जो लागला याच्या कामाला लॉलीपॉप वगैरे तयार करायला. सो त्याच्यानंतर आपण चालू घरी निघू. हायवेनी लेट ट्रॅफिक असते त्याच्यामुळे आपण तिथून जातच नाही. मस्तपैकी यो रस्ता पकडायचा निळजेतून, स्टेशनपासून निळजेपासून डायरेक्ट कोळेगाव आलो. घरी गेल्यानंतर आराम वगैरे केला. फ्रेश वगैरे झाल्यानंतर सचिनला घेतला आणि डायरेक्ट वापस शॉपवर जायला रेडी झाला. आपण डिलिव्हरी अवेलेबल केली होती, म्हणजे डिलिव्हरी करणार आपणच, म्हणून आपण ऑनलाईन डिलिव्हरी सुरू केली. तर सो आपल्याला पहिलीच ऑर्डर आली, म्हणजे ही चायनीजचं नाही, ही लॉलीपॉपची ऑर्डर आली आपल्याला कोळेगावमधून. तर ऑर्डर तुम्ही कुठून पण करू शकता. 300च्या वर असली पाहिजे फक्त ऑर्डर. आपण घरपोच डिलिव्हरी होणार आणि चार्जेस लागणार जसे जेवढे किलोमीटर लांब असणार तेवढं चार्जेस लागणार. सो तर बघू शकता लॉलीपॉपची ऑर्डर मस्तपैकी रेडी झाली. मस्तपैकी सचिनने पॅकिंग वगैरे करून दिली. अशी पॅकिंग होते बघा आपली. रब्बल वगैरे लावायचं एकदम खतरनाकमध्ये. लगेच पॅकिंग वगैरे करून पिशवीमध्ये आपल्या हातात द्यायची. लगेच डिलिव्हरी करायला आपण जाणार. असा ॲड्रेस येणार आपल्यासमोर. हाफ लॉलीपॉप ऑइल फ्राय, हाफ लॉलीपॉप मसाला ड्राय, स्पर्श मेडिकल कोळेगाव, घिसर रोड, कृष्णा मंदिर, शॉप नंबर 3, असं काहीतरी आहे. लगेच गाडी घेऊन निघालो. कुडकुड भ्रुम भ्रुम करता भ्रुम 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 पळोली असतीकडे मस्तपैकी. लगेच 5 ते 10 मिनिटात आपण कोळेगावमध्ये पोहोचलो ना की लगेच आपल्याला लागला स्पर्श मेडिकलमध्ये आपली ऑर्डर होती. आवाजा बोलतो एवढा फास्ट डिलिव्हरी, आपली फास्ट सर्व्हिस आहे बोललो, एकदम खतरनाकमध्ये. कधी बी ऑर्डर करा लगेच 10 ते 15 मिनिटात डिलिव्हर होणार. ओके मध्ये 200 रुपये घेतले. 200 रुपये आणि 30 रुपये डिलिव्हरी चार्जेस. चला आता फटाफट तुमची बारी आहे. ऑर्डर करा लवकर. किती पण लांब असेल 10 ते 15 किलोमीटर आपण डिलिव्हरी करणार. पोर्टर करणार, कसं बी करणार पण करणार. फक्त डिलिव्हरी चार्जेस लागणार. जर ऑर्डर मोठी असेल तर आपण फ्री होम डिलिव्हरी पण ठेवणार. ओके, तर राहुलने मस्तपैकी आपल्याला टिश्यू पेपर वगैरे आणले, कॅल्क्युलेटर वगैरे आणले मस्तपैकी, म्हणजे दुकानात जे लागत होतं ते छोटं मोठं सामान. चायनीज बघून मला पण भूक लागली. मग भूक लागलो लगेच आम्ही दोघांनी सूप वगैरे मागवला. सूप आणि ट्रिपल राईस. ओके म्हणजे जेवण वगैरे केलं, पोट वगैरे भरलाय. तर आलो घरी. चला बा आता सगळे घरी जावा आणि तुम्ही पण घरी जावा. लवकरात लवकर ऑर्डर करा ऑनलाईन डिलिव्हरी.